गाडी अशी बघितली तुम्हाला प्रश्न पडला असेल गाडीला काय झाले. तर नमस्कार मंडळी, आजचा व्हिडिओ एवढा महत्त्वाचा आहे. तुम्हाला काय सांगू, तुम्हाला जर व्हिडिओ पूर्ण बघाच लागेल का, कारण की हा आहे आपला गाडी संदर्भात व्हिडिओ. तर काय आहे तुम्ही म्हणत असता, विचार करत असाल काय गाडी संदर्भात हा तर रोज व्हिडिओ टाकतो, कधी ना कधी व्हिडिओ असतो त्याचा गाडी संदर्भात. पण आजचा व्हिडिओ एवढा जबरदस्त आहे मित्रांनो. तुम्ही जर जे आज काम करायचं आपल्या गाडीचं, ते जर काम तुम्ही जर केलं नाही ना तर एवढं मोठं नुकसान होईल, खूप मोठं. कमीत कमी लाख ते 1.5 लाख रुपयाचं नुकसान होईल, एवढं नुकसान होईल. तर काय त्याला सांगून टाकतो, एवढं काय सस्पेन्स ठेवत नाही. तर आज करायचं आपल्याला बाटला पाशी सगळ्यात महत्त्वाचं. कारण की आपण गॅस भरतो, प्रेशर कुठं असतं कुठं नसतं, कुठं खूप प्रेशर असतं अपेक्षेच्या बाहेर. आणि अचानक जर गाडीला समजा सिलेंडर फुटला तर काय करायचं, काहीच नाही. कुणी रिक्षा बांधव मित्र आपले असे पण आहेत की त्यांचा इन्शुरन्स पण नाही, त्या टायमात ते करणार काय. त्यामुळं रिक्षाचा बाटला पासिंग आवर्जून करा. 3 वर्षाला एकदाच करायचं आहे, हो जास्त नाही करायचं. 3 वर्षातून एकदाच करायचं आहे फक्त. तर चला आज बघूत आपण गाडी कशी खोलते काय माहीत नाही, कारण की आपण पहिल्यांदाच पासिंग करणार. किती खर्च येतो किती येतो माहीत नाही. कुणी म्हणते 3,500 येते, कुणी म्हणते 3200 रुपये येतं, कुणी म्हणते 2400 येतं, तर कुणी म्हणते 2800 येते. खरं तर काय कळा ना आपल्याला अजून. तर दोघा ठिकाणा फोन लावले मी. तर एक जण आमच्या इथं चिंचवड गावामध्ये वल्लकरवाडीमध्ये एक टेस्टिंग सेंटर आहे, हार्डवेअर टेस्टिंग. त्याचं नाव घेत नाही म्हणलं मी आता. मग आता आपलं काय करता येतं, बघू काय काय काम करतं ते काय काय. चला आपण जाऊ त्याकडे. मी एक व्हिडिओ पण टाकला होता की मला गॅस बाटला पासिंग करायचा आहे. कोणी ओळखीचा असेल तर किंवा जवळपास असेल किंवा कमी पैशात जर असेल तर मला कमेंट करून सांगा. तर बऱ्याच जणांनी सांगितलं. तर फायनली म्हणून एवढ्या लांब जाण्यापेक्षा आपल्या घरासमोरच आहे, म्हणजे कुठं वल्लेकरवाडीच्या चौकाच्या आसपासच आहे. तुम्हाला सांगेलच मी ॲड्रेस काय येते. मग फायनली लगेच मी आणि एक आपले मित्र सहकारी सचिन मानेस त्यांच्यासोबत आम्ही इथं दोघं पण आलो. मग काय गाडी लगेच खोलली, त्यांनी पूर्ण गाडी खोलायला घेतली. ते म्हणजे गाडीतलं काय सामान असेल ते तुम्ही साईडला काढून घ्या म्हणजे. मग स्टेपने ते साईडला काढली, गाडी वर केली. अरे म्हणलो घाबरलो राव मी लगेच. म्हणलो गाडी एवढी वर केली, म्हणलो टपना फाटला पाहिजे म्हणलो. अहो टपना फाटत म्हणजे सेट तुम्ही फक्त गाडी खोल लागते म्हणली अशी. आणि ते आम्हाला म्हणले की काय नट किंवा पट्टा जर खराब झाला असेल तर मला नवीन आणला लागेल. तर फायनली त्यांनी मग काय म्हणले, त्यामध्ये जर तुमचा काय शिल्लक गॅस असेल तर आपण दुसऱ्या गॅसमध्ये ट्रान्सफर करून आणि टाकी बसवल्यानंतर तुम्हाला गॅस टाकून देऊ. मग तसंच केलं त्यांनी. आणि गॅस म्हणलं ते थोडंफार गॅस होता ते काढल्यानंतर टाकी उलटी केल्यानंतर एवढी घाण निघली मित्रांनो टाकीमध्ये, खोटं सांगत नाही. हे बघा पूर्ण घाण, पूर्ण ऑइल आणि वास तर एवढा होत होता बेकार. अरे बापरे म्हणलो, गॅसपेक्षा ऑइलचाच वास. म्हणले किती ऑइल आहे म्हणले हे ऑइल होतं कशाने म्हणले, जास्त प्रेशर कमी प्रेशर टाकल्याने हे ऑइलचं प्रमाण टाकीमध्ये वाढतं म्हणले. आणि कालांतर इंजिनला पण प्रॉब्लेम होतोय. आता हे टेस्टिंग करणार आहे. आता हे टेस्टिंग कुठे खाली करणार, मग जमिनीमध्ये हे टाकी आणि तिथं पाणी असतं, त्यामध्ये ते वरून पाईप लावून आपल्या टाकीला प्रेशर देतात. प्रेशर किती असतं आपल्या गॅसला 200, तर हे देतात त्याच्यापेक्षा कमीत कमी जास्त, म्हणजे किती 340 प्रेशर देणार ते आपल्या टाकीला. जेणेकरून टाकी जरी फुटली ती आतल्या आतच फुटली पाहिजे, म्हणजे बाहेरला कोणाला ॲक्सिडेंट झाला पाहिजे. तर फायनली पूर्ण प्रेशर ओके झालं आहे. कारण की मध्ये त्यांनी येऊन दिलं नाही, कारण की प्रेशर काय म्हणले काय प्रॉब्लेम झाला तर तुम्ही काय मध्ये येऊ नका. ठीक आहे म्हणलं चालते म्हणले बाकीचा व्हिडिओ तुम्हाला काय काढायचं काढा म्हणलं तुम्ही. ठीक आहे म्हणलं चालतंय. मग त्यांनी मला फोटो दाखवला त्यांच्या मोबाईलमधले. हे बघा 340 प्रेशर तुमची टाकी असेल. मग फायनली ह्यांनी टाकी बसवायला घेते आपली लगेच. मग बसवताना पण मला म्हटलं, त्यांना म्हटलं टॅपलॉन टेप लावायची गरज काही गरज नाही म्हणजे, टॅपलॉन टेप लावायची गरज पडत नाही म्हणजे. लीक जर आलं तर मग आपण बघू काय ना काय करू. मग फायनली गाडी लगेच सिलेंडर पॅक केल्यानंतर गाडी खाली घेतली. म्हणलं गाडी खाली घेतली आता अवघडीचं म्हणलं, नट मॅच व्हायला पाहिजे म्हणलो. अहो काय टेन्शन घेऊ नका म्हणलं तुम्ही. तर मग फायनली त्यांनी पूर्ण गाडी व्यवस्थित पॅक केली. आणि पाठीमागची जी वायरिंग होती, वायरिंग कशामुळं काढायला लागते, ज्या टायमाला आपण गाडीवर घेतो, कारण की पूर्ण गाडीची वायरिंग इंजिनला जोडलेली असते, त्यामुळे हे पूर्ण वायरिंग पण लगेच जोडून दिलं. म्हणलं गाडी चालू होईल का, अहो म्हणले गाडी चालू होणार, जर नाही झाली तर आपण मशीन लावू, काय प्रॉब्लेम ते कळलं आपल्याला. आणि ह्या साईडचे बघा 2 फुटलेली, आपल्या अवघडच झालं म्हणलं. मग काय 2 गाडीमध्ये एक्स्ट्रा बोल्ट होते माझ्याकडे, मग तेच लावून टाकले लगेच. बंपर पण लगेच थोडंफार बेंड झालं, गाड्यांनी ठोकून पाठीमागचं जायचं.
मग बंपर पण थोडं हॅमरने जरा हॅमरिंग करून ओके करून लावलं. मग शेवटची आली नंबर प्लेटचं काम. कारण की ज्यासाठी आपण काम केलं आहे ती नंबर प्लेट लागणारच. कारण की काय होतं CNG गॅस भरायला गेलो की CNGवाला पहिल्यांदा नंबर प्लेट बघतो. अरे यार गाडी पासिंग आहे का, सिलेंडर पासिंग केलेलं आहे का, वर्ष बघतो तेव्हा. नसेल तर गॅस टाकीत नाही. काय काय जागेवर गॅस टाकतात आणि काय काय जागेवर तर 10-20 रुपये घेतात जास्त पण टाकून देतात. चालते म्हणते. म्हणलं आपल्याला नाही करणार तसं. कारण की आपल्याला गाडीची पासिंग करायची ह्या 10-12 दिवसात. त्यामुळं गाडी कशी पूर्ण क्लिअर करून टाकायची जेणेकरून पुढं काही प्रॉब्लेम यायला नाही पाहिजे आपल्याला. तरी आपली जुनी नंबर प्लेट आणि आता हे म्हणजे फायनली आपण काय लिकेज आहे का ते चेक करू. मग त्यांनी निर्म्यात शॅम्पूचं पाणी घेतलं आणि पूर्ण टाकीवर जिथं जिथं त्यांनी पॅकिंग केलं आहे नट बोल्टवर तिथं पूर्ण टाकीत. तर अजिबात लिकेज नाही, काय नाही. हे बघा 0 काट आहे. काम भारी झालं आणि गेल्या नंबर लागला. टाईम लागला नाही, काय नाही लागला. कुणी म्हणतं मला 2 तास लागले, कुणी म्हणतं 3 तास लागले. तर पूर्ण वायरिंग पण लावली त्यांनी आणि गाडी पण चालू करून केली. लगेच त्यांनी सर्टिफिकेट दिलं. मग हे आमचे सचिन माने सर काय म्हणले त्यांना आम्हाला PDF पण द्या. मग लगेच त्यांनी PDF पण मोबाईलवर पाठवले आपल्याला लगेच. मग चला म्हटलं फायनली गाडीमध्ये गॅस किती बसतो हे फायनल बघायचं आपलं. कारण की गाडी टाकी क्लीन आहे आपली. आता गाडीमध्ये गॅस किती भरतो हे पण महत्त्वाचं आहे. तर जसं काय गॅस भरला नाही 364 का 65 रुपयाचा गॅस बसला मित्रांनो पूर्ण टाकी खोलल्यानंतर. आणि प्रेशर 200चं पुढंच गेलं तरी पण. तर मित्रांनो गाडीची पासिंग व्यवस्थित टायमाला करीत जातो. बस दुसरं काय नाही. व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका.